वैकुंठात गगनगिरीजी महाराज नाचत असतील की माझे लेकर किती चांगलं भजन करतात. तू का म्हणे येते भजन प्रमाण, अरे काय थोरपण जाळावे ते. मी का आपली वेळ घेतली सर्वांना माहिती आहे. शंकर भगवान भजन करतात श्रीराम जय राम, आणि रामचंद्र भजन करतात ओम नमः शिवाय. म्हणून रामचंद्र प्रभू सतीला माता मानतात, शंकर भगवान सीतेला माता मानतात. झालं काय, सती सीता झाली, रामानं ओळखलं, पण प्रश्न पडला हिला म्हणावं काय. माते म्हणावं, सीतेच्या रूपात आहे, सीतेच्या रूपात माते कसं म्हणता येईल. सीते म्हणून हाक मारावी, जगन्माता आहे. तुम्ही कसे टवकारला आहो तो प्रसंग तुम्ही ऐकला छत्रपती शिवाजी राजांचा, असाच आहे त्याच्यात. गोंधळी म्हणावं तर सांगितलंच पाहिजे. आता इथं आलं म्हणून म्हणतो. गोंधळी म्हणावं गडी जबरदस्त आहे, नाही म्हणावं वेश गोंधळांचा आहे. राम राम कुठं आला, तुळजापुराहून, तो प्रकार इथला. सीते म्हणावं जगन्माता आहे, आणि माते म्हणावं सीतेच्या रूपात आहे. मग मातेही म्हणता येईना आणि सीतेही म्हणता येईना. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. अरे तुम्ही होता, आपण उगच भेटलो का पुन्हा पुन्हा. प्रत्येक वेळेला आपल्या भेटी आहे. तुम्ही झाले रामराजे, आम्ही वानरेच्या फौजे. तुम्ही यशोदेचा बाळ, आम्ही 9 लक्षे गोपाळ. तुम्ही आले पंढरपुरी, आम्ही झालो वारकरी. म्हणून भेटी चालू आहे बरं. नाही सीतेही म्हणता येईना, मातेही म्हणता येईना. तर रामचंद्र प्रभू चतुरातु शिरोमणी, सीतेही म्हटलं नाही आणि मातेही म्हटलं नाही. नमस्कार केला आणि मुखातून शब्द निघाले, मेरे पिता शंकर जी का है. पार आईस्क्रीम झालं सतीचं. सतीच्या लक्षात आलं, बरा हुशारी खेळला बाबा. फक्त मम्मीच म्हणायचं शिल्लक ठेवलं, बाकी डॅडीचं तर नाव घेतलं. घाबरून गेली, खाली बसली, डोळे मिटले, उघडले. राम लक्ष्मण सीता तिघं दिसतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले. राम सीता सिंहासनावर विराजमान आहे. 33 करोड देवता सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले. पोरगं काय पाहत इकडे वाकडे वाकडे, ते इकडे काय पाहतं, कथा इकडे चालू आहे ना. मला शंका, म्हणून तर ते लावू दिलं नाही मी. म्हटलं प्रेक्षक होऊन जातील, हे मला श्रोते कमी असले चालेल, पण श्रोते पाहिजे. म्हटलं इकडे काय कथा, इकडे आहे कथाकार. मान तिकडे वाकवली, काय पाहतं तिकडे ते. सांग मी काय सांगत होतो आता. मग कशाला पुढे येऊन बसला VIP म्हणून. श्रवण करायचं, सर्वांगाचे कान करायचे असतात कथा श्रवणासाठी. मी कथा सांगतो ते तिकडे पाहतं, काय पाहतं ते.